नमस्कार. NCISMच्या रसशास्त्र एवं भेषज कल्पना पेपर 1 च्या सिलेबस कॉपीनुसार कल्पना निर्माण 2 याला 10 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे व यावर SAQ, MCQ, LAQ हे तिन्ही प्रकारचे प्रश्न पडू शकतात आणि स्पेसिफिक 10 मार्काचं वेटेज एका टॉपिकला दिलेलं असल्यामुळे ह्याच्यावर SAQ आणि LAQ फिक्स येतात. तर याच्या अंडर अवलेह कल्पना, स्नेह कल्पना, संधान कल्पना व पथ्य कल्पना अशा 4 प्रकारच्या कल्पना येतात. त्या आपण डिटेलमध्ये त्याच्या नोट्स पाहूयात. इथे तुम्ही बघू शकता की सर्व टॉपिक हे मस्ट नोचे आहेत, त्यामुळे 4ही कल्पना महत्त्वाच्या आहेत. तर मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण स्नेह कल्पना व अवलेह कल्पना हे पाहिले होते. या व्हिडिओमध्ये आपण संधान कल्पना पाहणार आहोत. तर संधान कल्पना संधी इति यद इति संधानम. व्याख्या द्रव्येषु चिरकालस्य द्रव्य यत् संधित भवेत आसव अरिष्ट भेदेस्तु पोच्यते भेषजोचितम. म्हणजे द्रवद्रव्य म्हणजे स्वरस किंवा क्वात, मधुर द्रव्य, प्रक्षेप द्रव्य तसेच संधान द्रव्य यांना एकत्रित करून खूप काळापर्यंत संधान केले जाते. त्यास संधान कल्पना असे म्हणतात. संधान कल्पनेचे 2 भेद आहेत, आसव आणि अरिष्ट. आता आसव अरिष्ट अनुक्तमान. अनुक्तमान अरिष्टेषु द्रवद्रोणे तुलागुडम क्षौद्र क्षिपेत गुडार्धम प्रक्षेप दशमांशकम. म्हणजेच काय तर द्रवद्रव्य 1 द्रोण, गुड 1 तुला, मधु अर्धा तुला आणि प्रक्षेप द्रव्य 1/10 ऑफ गुड हे आसव अरिष्टचे अनुक्तमान आहे. आता संधान कल्पना निर्माण विधी पाहूयात. संधान पात्र घ्यावे, त्यास धूपन द्रव्याने पात्राचे धूपन करावे, त्यानंतर पात्रात द्रवद्रव्य टाकावे व नंतर गुड मधु टाकून गाळून घ्यावे. नंतर प्रक्षेप द्रव्य व संधान द्रव्य टाकणे, पात्राचे मुख सुती वस्त्र व शरावाने बंद करावे व संधान सिद्धी लक्षणे दिसेपर्यंत पात्र न हलवता तसेच ठेवावे. ही झाली संधान कल्पनेची विधी. तर नेक्स्ट आहे संधान कल्पनेची लक्षणे. तर लक्षणे सांगताना 2 प्रकारे सांगितले. एक तर संधान प्रक्रिया सुरू होतानाची लक्षणे व संधान सिद्धीची लक्षणे. संधान प्रक्रिया सुरू होताना काय लक्षणे दिसतात, तर प्रक्षेप द्रव्य तरंगताना दिसतात, आवाज येतो, मद गंध व चव मध्यम असते, माचीसची काडी जाळून पात्रात टाकल्यास ती विझते. तर संधान सिद्धीची लक्षणे काय आहेत, प्रक्षेप द्रव्य तळाशी दिसतात, आवाज येत नाही, मद गंध व चव तीक्ष्ण असते आणि माचीसची काडी जाळून पात्रात टाकली तर ती विझत नाही. याचे महत्त्वपूर्ण घटक औषधी द्रव्य ताजे चूर्ण पाहिजे, क्वातासाठी पाणी व संधान पात्र हे मातीचे पाहिजे. संधान संस्कार 2 प्रकारचे संस्कार होतात, सामान्य संस्कार आणि विशिष्ट संस्कार. सामान्य संस्कारामध्ये घृतलेपन, धूपन विशिष्ट द्रव्यांनी करावे जसे की अगरू, चंदन, कर्पूर इत्यादी. विशिष्ट संस्कारामध्ये अम्लता विरोधी संस्कार आणि दुसरं प्रलेपना संस्कार. गरम पाण्याने सतत पात्र धुवावे व त्यानंतर सूर्याच्या उष्णतेत सुकवावे. तर नेक्स्ट आहे संधान द्रव्य. दातकी, मधुक, बिल्व यांचं पुष्प व ईस्ट हे द्रव्य संधानासाठी वापरले जातात. संधानाचा काल सांगितला आहे वसंत व शरद ऋतू. आसव आणि अरिष्ट भेद. आसव हे स्वरसापासून बनवले जाते तर अरिष्ट हे क्वातापासून बनवले जाते. आसव शीतवीर्य द्रव्य वापरले जातात तर अरिष्टामध्ये उष्णवीर्य द्रव्य वापरले जातात. आसव द्रवप्रधान वीर्यता कमी असते तर अरिष्टामध्ये द्रवप्रधान वीर्यता प्रवर असते. आसवाचा उपयोग हा पित्तज व्याधीमध्ये केला जातो तर अरिष्टाचा उपयोग हा कफज व्याधीमध्ये केला जातो. आसव बालरोग व्याधीत अधिक वापर करतात आणि अरिष्टाचा उपयोग तरुण वृद्ध अवस्थेत अधिक वापरले जातात. तर सिलेबस कॉपीनुसार आसव अरिष्टामध्ये द्राक्ष अरिष्ट हे त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. तर त्याचे कंटेंट पाहूया. द्राक्षा, जल, गुड, चतुर्जात, प्रियंगू, मरीच, पिप्पली, विडंग, धातकी. त्याची मात्रा सांगितली 12 ते 24 ml आणि त्याचा उपयोग अग्निमांद्य, श्वास, कास, दौर्बल्य, गलरोग. तर या होत्या संधान कल्पनेच्या नोट्स. आता आपला फक्त एक पार्ट राहिलेला आहे पथ्य कल्पना, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.